और आप फायदा उठा सकते हैं हमारे 21 ऑनलाइन चर्चेस का। देखिए उनको, वो भारत की सब प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। उड़िया, तेलुगु, तमिल, गुजराती, कन्नड़ा, तुलु, इंग्लिश, हिंदी, असमी, मराठी, पंजाबी, नेपाली, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। उसके अलावा 3 विशेष चर्च हैं। टीनेजर्स के लिए चर्च है, चिल्ड्रन चर्च भी है और गूंगे और बहरों के लिए भी है। थैंक यू, गॉड ब्लेस यू। सारखा काल आज सदा सर्वदा तुझ्या सारखा ना कोणी बदलत नाहीस तू कधी काल आज सदा सर्वदा तुझा प्रेमळ ना कोणी तू सारखा काल आज सदा सर्वदा तुझ्या सारखा ना कोणी बदलत नाहीस तू कधी काल आज सदा सर्वदा तुझा प्रेमळ ना कोणी तुझी स्तुती करू तुझी स्तुती करू तुझी स्तुती करू तू जिवंत देव आहेस तू जिवंत देव आहेस तू आहेस सारखा काल आज सदा सर्वदा तुझ्या सारखा ना कोणी बदलत नाहीस तू कधी काल आज सदा सर्वदा तुझा प्रेमळ ना कोणी तू आहेस सारखा काल आज सदा सर्वदा तुझ्या सारखा ना कोणी बदलत नाहीस तू कधी काल आज सदा सर्वदा तुझा प्रेमळ ना कोणी तुझी स्तुती करू तुझी स्तुती करू तुझी स्तुती करू तू जिवंत देव आहेस
तू जिवंत देव आहे, तू आहे सारखा काल आज सदा सर्वदा, तुझ्या सारखा ना कोणी. बदलत नाही तू कधी, काल आज सदा सर्वदा, तुझा प्रेमळ ना कोणी. तू आहे सारखा काल आज सदा सर्वदा, तुझ्या सारखा ना कोणी. बदलत नाहीस तू कधी, काल आज सदा सर्वदा, तुझा प्रेमळ ना कोणी. तुझी स्तुती करू, तुझी स्तुती करू, तुझी स्तुती करू. तू जिवंत देव आहेस, तू जिवंत देव आहेस, तू जिवंत देव आहेस, तू जिवंत देव आहेस, तू जिवंत देव आहेस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे क्राइस्ट एम्बेसी इंडियातर्फे आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. आपण जिथे कुठे आहात तिथे आपण उभे राहू शकता, आपले हात उंचू शकता आणि प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद करू शकता. प्रार्थना करा माझ्यासोबत. रोज शाला बकारा बा शोभोते ओरी जे देला बा शालीला बांधो गोंदरा साखारा बा शातेरा हानते ओरी जे देला बा बकारा बा शोतरो बरोबर शाला बा शहा तेरा बा शिकतरा बांधो ओरे जे देला बा शोतरो बो शहांता ओरी साखारा बाबा शातीला बांधो गोंदरा शाखरे बोंदे ओरे जे देला बाबा शाखाली तेरा बकारा बा शता हानतो ओरी शाखारा बांधते. घोषणा करा आपल्यासाठी, आपल्या मुला लेकरांसाठी रोज तेरा बांध, आपल्या नातेवाईकांसाठी तयार करा. आपल्या मनाला आपल्या बुद्धीला राशोतो बोंद ओशा राबा राबा शाखाला बांधतो ओरी शाखाला बाते राबा तो होता ओरी शाखाला बांध. तयार करा आपल्या स्वतःला परमेश्वराचे वचन ऐकायला. राशोतो बोंद. आज परमेश्वर आपल्या सोबत बोलणार आहे. राशो तेरा बाबा शोखोरीता रा बांधो ओरी जा देला बाबा शाखरा बांधतो. ते ऐकण्यासाठी आपले कान उघडे आहेत, आपले हृदय उघडे आहेत. रोशा बाली शोतरो होते ओरी जागारा बाराबा शात्र हानतो. धन्यवाद धन्यवाद ओ धन्यवाद पिता परमेश्वर. हालेलुया हालेलुया. ही प्रार्थना येशूच्या महान नावाने मागते. आमेन. हालेलुया. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत. आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आम्ही जगातील देशामध्ये भक्तिहीन माणसाच्या कार्याविरुद्ध प्रार्थना करीत आहोत. आपण वचन बघणार आहोत मत्ते याचा 16वा अध्याय 18 ते 19 वचन. तो म्हणतो की आणि मी या दगडावर माझे चर्च तयार करीन. हालेलुया. आणि नरकाचे द्वार यावर विजय मिळवणार नाहीत. मी तुला सर्व स्वर्गाच्या राज्याच्या किल्ला देईन. हालेलुया. आणि आपण जे काही पृथ्वीवर बांधतो ते स्वर्गात बांधली जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर उघडता स्वर्गात उघडले जाईल. हालेलुया. 2 कोरिन्थियरास याचा 10वा अध्याय आणि 4 वचन म्हणते, कारण आपली युद्धाची शास्त्रे भौतिक नसून गडानी नष्ट करण्यासाठी परमेश्वर बलशाली आहेत. हालेलुया. आम्ही घोषित करत आहोत की त्यांच्या वाईट योजना आणि क्रियाकलाप उलटून गेले आहेत. त्यांची वाईटावरील गुंतवणूक निरुपयोगी झाली आहे. त्यांची फसवणूक, त्यांचे खोटे बोलणे, त्यांचे षडयंत्र सर्वांनी पाहिले आहे आणि ते सर्व काही पाहण्यासाठी ते पूर्णपणे उघडकीस आणले आहे. नेते आणि देशावरील त्यांचे षडयंत्र नष्ट झाले आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावे पुरुष आणि नेते त्यांच्या विरोधात उभे आहेत. हालेलुया. आणि
त्याची हुकुमशाही यशस्वीपणे मोडत आहे हे जाहीर करा. आपण हे प्रार्थना करणार आहोत. या सगळ्या गोष्टीवर आपले डोळे बंद करा, आपले हात उंचवा आणि प्रार्थना करा. रोशे तेरा बाला बशा खातीरा बांधो ओ रासा खरी बाबा शोतोर बोलबो शाहा तेरा बांधे ओ रिजे देला बशा खाली तेरा बांधो ओ रासा खाली त्याला बशा हाते राहांते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. ओ रिशा कलाला बातोर बोलतो. धन्यवाद पिता परमेश्वर. सगळे वाईट गोष्टी, सगळे खोटेपणे, सगळे पिता परमेश्वर जे वाईट लोकांची, लीडर्सची पिता परमेश्वर नेत्यांची जी वाईट कल्पना आहे, ते वाईट योजना आहे, ते नष्ट झाली येशूच्या नावात. रोशा हातीरा बाबा शो बोलो ओ ओ राशा तेरा हांते ओ रिशेला हल्ला बाशत्र बोंदे ओ रिसा हांतो ओ रिशा करा बारा शतरा वाला बोशो बोलते एशा लेला बाशातरा बांधतो ओ रिशा हांतो. आम्ही घोषणा करतो परमेश्वराचं राज्य देशाच्या कोण्याकोण्यात राष्ट्रीय बोंत वाढते येशूच्या नावात. येशू मसीहची बुद्धी सर्व लोकांच्या जीवनात कार्य करते. रोशा हांते एरी बाशातला बांधतो ओ रिशा तरा बारा बारा शोखुर बांधे ओ राजा देरा बाबा शोखुल इतरा हांते ओ रिसा हांतो कोतारा वाला शखरा बांधते. प्रार्थना करा. रोशा हांतो. घोषणा करा आपल्या देशासाठी, आपल्या देशाच्या कोण्याकोण्यासाठी, सगळ्या स्टेटसाठी प्रार्थना करा. घोषणा करा. तिथे शेतकऱ्यांची कुठली युक्ती, कुठल्याही नेत्याची वाईट योजना आहे प्रबल होत नाही येशूच्या नावात. रोशा हांतो उइशारा बाला शोत्रा बाली करा बांधते ओ रिसा लाला बाशा हांतो ओ रेजे गेरा बाबा हांतो पीतारा बाला शहातेला हाते रहा बांधते ओ रिकारा बाबा शो होतो लोगो शहांता ओ रिशाला बांधते ओ रबा शाखारा बांधतो. सगळ्या माणसामध्ये पिता परमेश्वर, नेत्यामध्ये पिता परमेश्वर, प्रत्येकाच्या जीवनात परमेश्वरची बुद्धी कार्य करते. ते सगळे त्यांचे मन पिता परमेश्वर, त्यांची बुद्धी पिता परमेश्वर कार्यरीते खरं खोटं जाण्यासाठी, चांगल्या युक्तीसाठी पिता परमेश्वर रो बांधते की त्या रिबाला बसतात. त्यांना जाणीवे काय त्यांच्या जीवनासाठी, त्यांच्या देशासाठी काय बरोबर आहे. त्यांना त्याची बुद्धी आहे, ज्ञान आहे त्यांच्याकडे. परमेश्वरचे ज्ञान आहे, परमेश्वरची बुद्धी आहे त्यांच्या जीवनात. रबा हांतो. आजची ही सगळे प्रार्थना येशूच्या महान नावात आम्ही मागतो. आमेन. हालेलुया. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत. आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे, आम्ही सर्व आमंत्रित लोकांसाठी प्रार्थना करत आहेत. हिलिंग स्ट्रीमिंग लाईव्ह सेवेमध्ये 12 ते 14 मार्च जे होणार आहे त्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत, घोषणा करणार आहोत. आपण वचन बघणार आहोत. यूहन्ना याचा 4था अध्याय 28 ते 30 वचन म्हणते, त्या बाईने आपल्या पाण्याचे भांडे फेकले व ती परत शहरात गेली. ती लोकांना म्हणाली, पहा, मला एक मनुष्य सापडला ज्याने मला सर्व काही सांगितले. हा मसीह आहे का? आणि शहरातील प्रत्येक जण येशूला भेटायला गेले. हालेलुया. विशेषतः ज्यांना आम्ही थेट उपचार सेवेसाठी आमंत्रित केले आहे अशा प्रत्येकासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. अशी प्रार्थना करा की जेव्हा ते प्रोग्राम मध्ये भाग घेतात तेव्हा ते परमेश्वराचे वचन आणि आत्म्याच्या सेवकाईत भेटतील. हालेलुया. घोषणा करा की त्यांचे ओझे उचलले जाईल आणि प्रत्येक रोग बरा होईल. आम्ही थेट उपचार सेवेसाठी प्रतीक्षा करीत असताना आम्ही आपला विश्वास जोडतो आणि घोषित करतो की या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या प्रत्येकाची चमत्काराची प्रतीक्षा आहे. हालेलुया. आम्ही जाहीर करत आहोत की त्यांच्या आशा पूर्ण होतील आणि प्रत्येक पाठविलेल्या प्रार्थनेचे उत्तर साक्षीने दिले जाईल. हालेलुया. ओ शाला बाला बाशोती राबा बाबा हांतो ओ रिशेखे राबा बाशा हांतो. प्रार्थना करा, घोषणा करा. ओ राशेता राबाला बाशाता हांतो. ही हिलिंग सर्व्हिस जी 12 ते 14 मार्चला आहे. त्याच्यात येणारे सर्व लोकांची प्रार्थना ऐकली गेली, ते बरं होऊन जाते. रोशेला बांधतो ओ रिशा खालाला बाशा हाते राहांते ओ राशा हांता. परमेश्वर वचन त्यांच्या आत्मेमध्ये, त्यांच्या जीवनात अद्भुत रीतीने कार्य करते. राशा हांतो ओ रिशा लाबा लाबा शोखरो बोंदे ओ रासा खरी बांधो ओ रिशा लाबा लाबा शोत्र बोंदे. ही हिलिंग स्ट्रीम लाईव्ह जी आहे ती सक्सेस आहे. येशूच्या नावे तो रोहून ती इताली शाखाला बांधते ओ राबा साखारी तरा बांधो ओ साला बाशा लेलेले बोंदे ओ रिजा दारा बाबा शोकुती राबाला हांते ओ राबा साखाली तरा बांधतो. प्रत्येक येणारा माणूस जे आपल्या आजारासाठी, ज्यांची जे काही प्रॉब्लेम असेल ते आशा घेऊन येते, त्यांची आशा पूर्ण होते येशूच्या नावात. ओ रिजा गारा बासो तो रोबोन. तर सर्वांची प्रार्थना ऐकली गेली. तिथे चिन्ह चमत्कार होतात. हांते ओ
ori sakarabarabasha labando, ori bababasha hate rabando, राशे खेरे रे रे बोशा हाती labashutrobondo. धन्यवाद करा येशूच्या नावात. ही मीटिंग सक्सेस आहे, ही हिलिंग सर्व्हिस सक्सेस आहे येशूच्या नावात. ओरी शखारा बाबा बांधतो, ओली करा बांधते, ओर लोक बरू होऊन जाते, त्यांची प्रार्थना ऐकली गेली आहे. राशे हे तारा बांधतो, ओरी बाबा बहान, जे आशाने येते त्यांची आशा तुटत नाही आणि ते येशूच्या नावात बरे होऊन जाते. कुठली बिमारी असो, कुठलाही रोग असो, काही असो, ते त्यांचे सगळ्या ओझे तिथे संपूर्ण जातील येशूच्या नावात. रे बाला बा शोखरी दरा बांधे, ओरी गारा बा शहातेला बांधतो येशूच्या नावात. आम्ही सगळ्यांना पिता परमेश्वर ओरी रा बांधतो. देशात आम्ही घोषणा करतो, आव्हान करतो, राबा शेखेला बांधतो. ही मीटिंग, ही हिलिंग सर्व्हिस सक्सेस आहे, एक मोठी सक्सेस आहे येशूच्या नावात. राबाला बा शत्रुबोरबो शाखातीला बांधे, ओरी गारा बांधे, ओरी बाला बांधतो. आमच्याकडे लोकांची साक्ष येणारे राबांधो, चिन्ह चमत्कार होणारे तिथं आणि लोकांची मोठी संख्या तिथं गोळा होणार आहे. तर येशूच्या नावात राबा शीता राबांधो. लोक रजिस्टर करत आहेत या हिलिंग सर्व्हिस साठी. आपली आशा तिथं लावा. ते राहान ते इता रिबा शोखरेत राबा हालिता राबांधो, ओ राबा शाखाता राबांधो. आणि ही हिलिंग सर्व्हिस येशूच्या नावात आम्ही एकदम सक्सेसफुल म्हणत आहोत, घोषित करत आहे. ही सक्सेस आहे येशूच्या नावात. राहानते ओरी खराबा शाते राबांधो. धन्यवाद येशूच्या नावाला. ओरी जे ते रबा रबा हानतो. आजची ही सगळे प्रार्थना येशूच्या महान नावात आम्ही मागतो. आमेन. हालेलुया, हालेलुया. आता ही सुंदरशी वेळ आहे येशूच्या स्तुतीची, आराधनेची. तर आपण आपल्या क्वायर टीमला आमंत्रित करतो स्टेजवर.
हालेलुया. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकतेचे संग्रह तुम्हाला तयार करते दिवसासाठी व दिवसाला तयार करते तुमच्यासाठी. आजचा विषय आहे प्रार्थनेद्वारे त्याची दिशा मार्गदर्शित करा. हालेलुया. तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व माणसासाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुती करावी, राजाकरता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करावी, यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. पहिला तिमोथेय याचा 2 अध्याय 1-2 वचन सांगितले आहे. आपले विषयासंबंधित वचन ही सर्व मनुष्यासाठी, आपले नागरिकत्व असलेल्या देशासाठी आणि त्यामधील नेत्यांसाठी प्रामाणिक मध्यस्थीच्या महत्त्वाची पोलाद्वारे चर्चसाठी दिलेली पवित्र आत्म्याची सूचना आहे. याचा सूचनेचा परिणाम आहे देवाच्या शांती आणि समृद्धी याच्या आशीर्वादाचा गहिवरून टाकणारा अनुभव होय. आज्ञाधारकपणामध्ये तुम्ही जे करता याचा तो एक भाग आहे. हालेलुया. प्रार्थना करणे, तुमच्या राष्ट्रातील आणि जगभरातील लोकांच्या हृदयासाठी झगडणे, यासाठी की देवाचे नीतिमत्व प्रस्थापित व्हावे आणि सर्व प्रकारची क्रूरता, गोंधळ, दुष्टपणा आणि दहशत निष्फळ व्हावी. आज आपल्या जगातील घटना या काळजी करण्यायोग्य आहेत, परंतु चर्चकडे यावर उपाय आहे. आज केवळ चर्चच क्रूरतेच्या विरोधात त्यास रोखून धरणारे सामर्थ आहे. 2 थेसलोनिकस पत्र याचा 2 अध्याय 7 वचन सांगते, म्हणून तुम्ही प्रार्थना केलीच पाहिजे आणि कुरकुर नाही. जर तुम्ही तुमच्या देशासाठी, नेत्यांसाठी आणि लोकांसाठी प्रार्थना केली नाही तर शांती कुठून येईल. हालेलुया. आपले विषय संबंधित वचन परत वाचा. आपल्या राष्ट्रामध्ये शांतीचा अनुभव घेण्यासाठी आपण प्रार्थना कशी करावी यावर देवाचे निर्देशन स्पष्ट आहे. तो म्हणाला, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुती करावी, राजाकरता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करावी, यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. जर तुम्हाला तुमच्या देशामधून भ्रष्टाचार आणि भ्रष्ट नेत्यांना घालून लावायचे असेल, देव म्हणतो हाच मार्ग आहे. हे शस्त्र हाती घेऊन किंवा दंगली करून नाही. हालेलुया. आव्हानाच्या वर उठा आणि प्रार्थनेची जबाबदारी घ्या. जिथे तुम्ही राहता किंवा काम करता त्या देशासाठी आणि बाकीच्या जगासाठी पवित्र आत्म्यामध्ये प्रामाणिकपणे आणि तळमळीने प्रार्थना करा. घोषित करा की देवाचे नीतिमत्व टिकेल आणि त्यांचे गौरव लोकांच्या हृदयावर उतरेल आणि त्यास प्रभावित करेल, जसे देवाचे लोक धैर्याने सुवार्ता घोषित करतात. मंत्र्यांसाठी देखील प्रार्थना करा की धैर्याने आणि सामर्थ्याने सुवार्ता प्रसार करण्यासाठी त्यांना अधिक अनुग्रह देण्यात यावा, की जगभरामध्ये अजून अनेक आत्म्यांची चर्चमध्ये भरती व्हावी. स्वर्गारोहण होईपर्यंत राष्ट्रामध्ये सामर्थ्याचे, शक्तीचे खरे लगाम आपल्या हातात आहेत आणि प्रार्थनेद्वारे त्याची दिशा मार्गदर्शित करण्याचा अधिकार आहे. हालेलुया. ही वेळ आहे प्रार्थनेची. तर तुम्ही माझ्यानंतर या प्रार्थनेला तुम्ही बोलू शकता. प्रिय स्वर्गीय पित्या, मी प्रार्थना करतो की तुझी शांती, प्रगती आणि समृद्धी ही जगाच्या राष्ट्रामध्ये राज्य करील आणि हे की सुवार्तेच्या मंत्र्यांना सुवार्ता प्रसार करण्यासाठी आणि धैर्याने तुझे वचन सांगण्यासाठी तू धीटपणा प्रदान करशील. मी प्रार्थना करतो की त्याच्या संदेशाची शक्ती आणि प्रभाव लोकांच्या हृदयामध्ये तुझ्या प्रेमाला पेटवेल. आज सुवार्तेद्वारा अनेक जीवाच्या प्रचंड आणि गौरवी रूपांतरासाठी तुला धन्यवाद. येशूच्या नावात आमीन. हालेलुया. तर ही वेळ आहे साक्षीची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मेरा नाम सुषमा यादव है और मैं क्राइस्ट एम्बेसी चर्च मुंबई से हूँ और मेरी गवाही है मेरे सेल की। और ये जो पिछला हफ्ता था वो हमारी आउटरीच मीटिंग थी।
जहाँ पे हमारा सेल होता वहाँ पे हमने आसपास के लोगों को इनवाइट किया था। तो हम जैसे ही लोगों को इनवाइट कर रहे थे तो एक ब्रदर थे और वो काफ़ी महीनों से वो बीमार थे और तकलीफ़ थी उनके शरीर में और वो उठ नहीं पा रहे थे और अच्छे से खा नहीं पा रहे थे। और फिर हमने उनको कहा कि प्रोग्राम है आउटरीच का, इसमें आइए और जो भी परेशानी है आपके लिए प्रेयर की जाएगी और आप सही हो जाएंगे। तो जैसे ही वो उस आउटरीच की मीटिंग में आए, उन्होंने सारी मीटिंग्स अटेंड किए और जब पास्टर ने प्रार्थना किया उन्होंने विश्वास किया और उन्होंने भी जो पास्टर ने प्रार्थना की कि अगर आपके शरीर में कोई तकलीफ़ है तो आप जहाँ जहाँ पे तकलीफ़ है वहाँ पे हाथ रखे। तो उन्होंने वहाँ पे हाथ रखा और बता रहे कि जब मैं दूसरे दिन वहाँ पे गई विज़िट करने के लिए तो वो मुझे सामने से आकर रुका के बोलते हैं कि सिस्टर एक बात बोलूँ। तो मैंने उनको कहा कि हाँ बोलिए। तो बोले थे कि सिस्टर आप थैंक यू, आपने हमें मुझे इनवाइट किया, मुझे बुलाया और देखो आज मैं बिल्कुल सही हूँ और आज मैं हर काम कर पा रहा हूँ। और वाकई में वो बहुत ही सही थे और खुश थे वो कि थैंक यू मुझे इनवाइट करने के लिए। और जो मेरी परेशानी थी वो इतने दिनों से थी पर आज अभी नहीं है और मैं पूरी तरीके से चंगा हो गया हूँ। इसलिए मैं परमेश्वर के जन पास्टर आइजैक का धन्यवाद देना चाहती हूँ। थैंक यू। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। आमचे हात उंचविले, ही आहे भेट तुझला, अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो. आमचे हात उंचविले, ही आहे भेट तुझला, अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो. आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो. आमचे हात उंचविले,
आहे भेट तुझला अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो योग्य आहे योग्य आहे योग्य आहे हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे योग्य आहे योग्य आहे हातांच्या आमच्या उंचविण्या योग्य आहे हातांच्या आमच्या उंचविण्या हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचे आजच्या संडेच्या सभेमध्ये. आपण आपल्या संदेशामध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी इच्छा आहे की तुम्ही जिथे कुठे आहात तुमचं संपूर्ण लक्ष परमेश्वराकडे लावा. तुमचे पवित्र हात उंचवा आणि स्वतःला तयार करा त्या संदेशासाठी जो परमेश्वराने त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्यासाठी तयार केला आहे. आपले हात वर उंचवू शकता. बोला अन्य भाषेत. परमेश्वराला सांगा तो किती महान आहे. धन्यवाद द्या त्याच्या दयेसाठी, त्याच्या कृपेसाठी, त्याच्या अनुग्रहासाठी, त्याच्या प्रेमासाठी, त्याच्या लिहिलेल्या वचनासाठी, बायबलसाठी. धन्यवाद द्या त्याला, देवाच्या आत्म्यासाठी. धन्यवाद देतो परमेश्वरा तुझ्या दयेसाठी, तुझ्या करुणेसाठी, तुझ्या प्रेमासाठी. तू सर्वांहून श्रेष्ठ आहेस. तुझ्यासारखा कोणीही नाही प्रभू. हे संपूर्ण जग तुझं आहे. होय प्रभू, जगातील सर्व देश येशू ख्रिस्ताचे आहेत. सैतानाचा यांच्यावर मुळीच काही कब्जा नाही. येशू ख्रिस्ताच्या नावात जगातील प्रत्येक आत्मा येशू ख्रिस्ताचा आहे. येशू ख्रिस्ताने त्यांच्यासाठी किंमत चुकवली आहे. धन्यवाद देतो प्रभू त्या विजयांसाठी जे तू चर्चला दिले आहेस. चर्च वेगाने पुढे जात आहे. चर्चच्या विरोधात बनलेला कोणताही हत्यार समृद्ध होणार नाही येशू ख्रिस्ताच्या नावात. अधोलोकाचे द्वार प्रबल होऊ शकत नाहीत येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रत्येक व्यक्ती, तो प्रत्येक मनुष्य, तो प्रत्येक नियम, तो प्रत्येक अधिकार, ती प्रत्येक सरकार ज्यांनी आपलं मन बनवलं आहे चर्चच्या विरोधात कार्य करण्याचे, ते त्यांच्या स्थानाहून परमेश्वराच्या समोरून काढून टाकले जात आहेत येशू ख्रिस्ताच्या नावात. ते त्यांच्या अधिकारांना गमवत आहेत येशूच्या नावात. ते प्रत्येक ऑर्गनायझेशन ज्यांनी आपलं मन बनवलं आहे लोकांना धोका देण्याचं, आम्ही त्यांच्या सप्लायला कापून टाकतो येशू ख्रिस्ताच्या नावात. ती फसवणूक जी त्यांनी करून ठेवली आहे, ती फसवणूक समोर उघडी होत आहे येशूच्या नावात. त्यांचा पूर्णपणे विरोध होत आहे येशू ख्रिस्ताच्या नावात. होय प्रभू, लबाडीच्या विरोधामध्ये आवाज वाढत आहेत येशूच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो या वेळेसाठी जो तू आम्हाला दिला आहेस. आम्ही म्हणतो प्रभू, आमची मनं, आमची आत्मे उघडे आहेत तुझ्या वचनातून ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी. धन्यवाद देतो आणि प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी संदेशाची सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट जी मी तुम्हाला सांगू इच्छितो ख्रिस्तियांच्या रूपात, की आपण जगाचा प्रकाश आहोत, जगाची ज्योती आहोत, आपण पृथ्वीचे मीठ आहोत. आणि म्हणूनच आपल्याला निरंतर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून ते शब्द बोलायचे आहेत जे सैतानाच्या कामांना कापून टाकतात आणि परमेश्वराच्या बहुमुखी बुद्धीला चर्चच्या द्वारे दाखवतात. तर ही जी मी प्रार्थना इतक्यात केली, हे केवळ तुम्हाला दाखवण्यासाठी की एका ख्रिस्तीच्या रूपात तुमच्याकडे किती अधिकार आहे. आपण असह्य नाहीत, आपण लाचार नाहीत, आपण तोट्यात असू शकत नाहीत. बायबल सांगते 1000 तुझ्या बाजूला पडतील, 10,000 तुमच्या उजवीकडे पडतील, पण कोणताही रोग तुमच्या आसपास येणार नाही. आणि आपण केवळ स्वतःला वाचवू शकत नाहीत, तर आपण दुसऱ्यांना देखील वाचवू शकतो. जर आपण बायबल वाचलं प्रेषितांची कृत्यामध्ये, बायबल दाखवते कशा प्रकारे पाऊल त्याच्या साथीदारांबरोबर एका यात्रेवर होता, समुद्री यात्रेवर. आणि एका ठिकाणी मोठे वादळ आले होते आणि तो त्यांना म्हणाला, एका बेटावर थांबा, कारण मला वाटते की पुढे वादळ आणखीन मोठं असेल. पण त्यांनी पावलाचे ऐकलं नाही. काही हरकत नाही, त्यांनी पावलाचं ऐकलं नाही. मध्ये वादळ आलं आणि पावलाने म्हटले, जर माझं तुम्ही ऐकलं असतं तर असे झाले नसते. आता खूप त्रास होणार आहे. जर जीव वाचला तरी खूप मोठी गोष्ट आहे. पण इथे एक रिमार्केबल गोष्ट आहे एका ख्रिस्तीच्या रूपामध्ये, जी मी तुम्हाला सांगू इच्छितो. खूप सुंदर कहाणी आहे ही, वाचा प्रेषितांच्या कृत्यामध्ये. तर पावलाने मध्ये वादळ आलं, पाऊल म्हणाला आता कोणी वाचणार नाही. आणि बायबल सांगते की ते पुष्कळ दिवस संघर्ष करीत राहिले, पुष्कळ त्रास मध्ये आला, पण पुन्हा पाऊल आला. आणि पावलाने म्हटले, काही हरकत नाही, आता केवळ जहाज तुटेल, बाकीच्या गोष्टींचा नुकसान होईल, पण जीवाची हानी होणार नाही. प्रेज द लॉर्ड. त्या गोष्टीने माझं लक्ष वेधून घेतलं की पावलाने तिथे काय केले असेल. प्रार्थना. एक भविष्य होतं जे पावलाला कळलं होतं, की जर त्याला माहित होतं, तिथे तो बोलला देखील, आता कोणी वाचणारही नाही, वाचलं तर खूप मोठी गोष्ट आहे. पण काही दिवसांनंतर पाऊल तिथे होता. तो त्यांच्याकडे जाऊन म्हणाला की आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणी मरणार नाही,
त्याने काय केलं, एका ख्रिस्तीच्या रूपामध्ये त्याचा अधिकार त्याने लावला असावा. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे आपण जगासाठी एक सुरक्षा आहोत, एक ढाल आहोत आपल्या प्रार्थनांद्वारे. तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही प्रार्थना करीत राहा यासाठी की जे लोक अंधकारात आहेत ते आपल्याद्वारे प्रकाशात यावे आणि त्यांचा देखील आपल्याद्वारे उद्धार व्हावा. ते देखील या लबाडी आणि फसवणुकीतून बाहेर यावे. नाहीतर त्यांच्याकडे तर बाहेर निघण्याचा कोणताच मार्ग नाही. आपणच त्यांचा मार्ग आहोत, आपणच त्यांच्यासाठी रस्ता आहोत, आपणच त्यांच्यासाठी जीवन आहोत. आता प्रेज द लॉर्ड. तर तुमचे हे सेवा कार्य विसरू नका. निरंतर सत्य सांगत राहा, निरंतर ही सुवार्ता पुढे घेऊन जात राहा. तुम्ही ख्रिस्ती आहात आणि तुमची जबाबदारी खूप मोठी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चला आपण आपल्या संदेशाच्या कन्क्लुडिंग पार्ट मध्ये आज जाऊया. मी प्रयत्न करतो की आज आपण कन्क्लूड करता यावे. प्रभू आपले सहाय्य करील. जो आपला संदेश चालू आहे, एका ख्रिस्तीचा अनुग्रहाचा लाभ. आणि मी म्हटलं अनुग्रह काय आहे, तो दैवी प्रभाव जो तुमच्या आत्म्यात होतो पण बाहेर दिसतो. आणि आपण अनुग्रहाविषयी खूप सुंदर सुंदर गोष्टी शिकलो. आणि केवळ आपण अनुग्रहाच्या विषयी गोष्टी शिकलोच नाही, तर अनुग्रह तुमच्या जीवनात वाढला देखील. प्रेज द लॉर्ड. कारण जेव्हा वचन येतं तर ते त्या योग्यतेने येतं ज्याविषयी ते बोलतं. आणि जेव्हा तुम्ही ते वचन तुमच्या आत्म्यात ग्रहण करता तर तुमच्यामध्ये ती योग्यता उत्पन्न करते. प्रेज द लॉर्ड. यु नो, वचन, बायबल सांगते देवाचं वचन भोजन आहे. हा भोजनाचा सुवास नाही. एक आहे खाण्याचा सुवास आणि एक आहे भोजन. भोजनाच्या सुवासाने आतमध्ये काही फरक पडत नाही, पण जेव्हा भोजन आतमध्ये जाते तसेच वचन तुम्हाला दिसत नाही. याचा अर्थ असा नाही की वचन नाही. आमचे एक मेंबर आहेत, ते डॉक्टरांकडे गेले. त्यांच्या दातामध्ये काहीतरी त्रास होता. मेंबर नाही म्हणजे मेंबरची आई. मेंबरला असं होत नाही. प्रेज द लॉर्ड. तर त्यांची आई गेली डॉक्टरकडे आणि डॉक्टरने म्हटलं तुम्ही मास्क लावत का नाही. तर ते म्हणाले माझा देव जिवंत आहे. तर डॉक्टरांनी सांगितलं आंटीला की जर परमेश्वर जिवंत आहे तर सेल्फी घेऊन या. मला कहाणी कळली की अशी घटना झाली. ठीक आहे, माझा मेंबर असता तर मला माहिती आहे की गपचूप निघून आला नसता. तर मी त्या मेंबरला पुन्हा फोन करायला लावला. मी म्हटलं डॉक्टरांना सांगा थँक्यू डॉक्टर त्या दिवसासाठी. हवा आहे का सर. ते म्हणतील आहे. तर त्यांना म्हणा हवेबरोबर सेल्फी घेऊन या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर घाबरू नका. ते आपल्या विश्वासावर प्रश्नचिन्ह लावतील, आपल्याला वेंदळे बोलण्याचा प्रयत्न करतील, पण आपण वेंदळे नाहीत. ते आहेत जे अंधकारामध्ये आहेत. प्रेज द लॉर्ड. जर ते तुमच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह लावतात तर तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही. तुम्ही आत्म्याने भरलेले आहात. जर तुम्ही आत्म्याच्या सेवा कार्याला स्वतःला समर्पित कराल तर तुम्ही निश्चितच तुमच्या विश्वासाला चांगल्या प्रकारे डिफेंड करू शकाल आणि त्यांचे डोळे उघडू शकाल. प्रेज द लॉर्ड. तर अनुग्रह काय आहे, तो दैवी प्रभाव जो तुमच्या आत्म्यामध्ये होतो आणि बाहेर दिसून येतो. अनुग्रह अनमेरिटेड फेवर नाही. आपण पुष्कळशा गोष्टी शिकलो आणि आपण 7 गोष्टी पाहण्यास सुरुवात केली जे अनुग्रह तुमच्या जीवनात करतो. आम्ही म्हटलं अनुग्रह तुमच्या जीवनात स्वीकारिता आणतो. मग मी म्हटलं अनुग्रह तुमच्या जीवनामध्ये लाभ आणतो. मग मी म्हटलं अनुग्रह तुमच्या जीवनात कृपा आणतो. अनुग्रह तुमच्या जीवनात कृपा आणतो. असा विचार करू नका की ओ एवढी मोठी लाईन आहे, माझा नंबर येईल की नाही माहित नाही. पुष्कळसे लोक असाच विचार करतात जेव्हा चांगल्या गोष्टींविषयी बाब येते. पण ख्रिस्ती या नात्याने तुम्ही असा विचार नाही केला पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा तुमचा नंबर येईल. जोपर्यंत तुमचा नंबर येणार नाही तोपर्यंत लाईन संपणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय तुम्ही. जोपर्यंत तुमचा नंबर येत नाही. माझ्याकडे असे पुष्कळ उदाहरणं आहेत. जेव्हा विजाची बाब येते, तिकीटची बाब येते. मला आठवतंय एकदा सुरुवातीला मुंबईहून मी नायजेरियाला जात होतो आणि रात्रीच्या 9 वाजताची फ्लाईट होती. 9:30 वाजताची फ्लाईट होती. कसं तरी माझ्याकडे पैसे थोडे कमी पडत होते आणि माझं तिकीट त्यामुळे येत नव्हतं. संध्याकाळी 6 वाजता माझं तिकीट आलं. 6 वाजता संध्याकाळी तिकीट आलं आणि मी एका ठिकाणी होतो मुंबईच्या एका कोपऱ्यामध्ये. तिथून माझं घर किमान 25-30 मिनिटांच्या दुरीवर होतं. मी पॅकिंग देखील केली नव्हती. मी सकाळपासून तिकीटच्या जुगाडमध्ये होतो. 6 वाजता माझं तिकीट आलं आणि मी 6:30 वाजता मी घरी पोहोचलो. मी पटापट पॅकिंग केली. 6:45-7 वाजता मी घरून निघालो एअरपोर्टला जाण्यासाठी. मी राहत होतो साऊथ मुंबईमध्ये आणि मी एअरपोर्टकडे जात होतो. जे मुंबईला जाणतात त्यांना माहित आहे की संध्याकाळी 7 वाजता साऊथ मुंबईहून एअरपोर्टला जाणं. आणि हे देखील मी बोलत आहे 2004 विषयी. त्या दिवसात तर आणखीन मजा यायची. एअरपोर्टचं जे ट्रॅफिक होतं खूपच बिंदास्त होतं. तर काही हरकत नाही. माझ्याबरोबर आणखीन एक व्यक्ती जात होता. तो एअरपोर्टला पोहोचला होता 7:30 वाजता. तर तो सारखा फोन करत होता की काय झालं. मी म्हटलं चिंता करू नका, मी जाईन. तर तो सारखा फोन करत होता. शेवटी मी त्याला म्हटलं की मी कॅप्टन आहे, मी कुठं आहे, टॅक्सीमध्ये. कॅप्टन शिवाय प्लेन उडणार नाही. त्या माणसाला वाटलं मी वेडा झालोय. काय हरकत नाही. तर मी 9:30 वाजताची फ्लाईट होती आणि मी 8:30 वाजता एअरपोर्टला पोहोचलो. काय हरकत नाही, माझं चेक इन झालं, सर्व काही झालं. फ्लाईट 1.5 तास लेट होती आणि काय झालं होतं, फ्लाईटच्या गेटची चावी हरवली होती. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला असे हजारो उदाहरणं देऊ शकतो.
मी कधीच असा विचार केला नाही की मी तोट्यात असू शकतो. तर असा विचार करू नका की ओ माझा नंबर येईल की नाही येईल, मी हे गमावणार तर नाही ना. तुमच्या जीवनात एक अनुग्रह काम करत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की तो तुमच्यावर प्रेम करतो आणि अनुग्रह काय आणतो? कृपा आणतो. 4था पॉइंट आहे आपल्याकडे 6 पॉइंट्स आहेत, तर मी लवकर घेतो. मला विश्वास आहे तुम्ही देखील माझ्याबरोबर पळाल. पुढचा आहे अनुग्रह आनंद आणतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अनुग्रह आनंद आणतो. वाव. पुष्कळांनी ही गोष्ट समजलेली नाही. त्यांनी आनंदाच्या सामर्थ्याला समजलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. त्यांनी कधी स्वतःला आनंदाने भरू दिलं नाही, कधीच नाही. तुम्हाला सारखं त्यांना विचारावं लागतं, सर्व ठीक आहे ना? यू हॅव टू आस्क देम. आणि त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे हावभाव असतात, ते त्रासलेले असतात. त्यांना विचारलं तरी ते म्हणतात हा, ते घमंड करतात ह्या गोष्टीत की ते खूप चिंतित आहेत. प्रेज द लॉर्ड. त्यांना हे सांगायला देखील लाज वाटत नाही की ते खूप चिंतित आहेत, खूप चिंतित आहेत. पण बायबल असं सांगत नाही की आपल्याला चिंता करायची गरज आहे. अनुग्रह काय करतो? तुमच्या जीवनामध्ये आनंद आणतो, अकथनीय आनंद. प्रेज द लॉर्ड. अकथनीय आनंद. पुष्कळांना माहित नाही की आपण काय बोलत आहोत. चला आपण एक वचन पाहूया. 1 पेत्र 1 अध्याय जे आपण बोलत आहोत ते आपण वचनातून पाहूया. 1 पेत्र. तर अनुग्रह काय करतो? आनंद आणतो. प्रेज द लॉर्ड. हे अनुग्रहाचं काम आहे. पुष्कळांनी कधी आनंद अनुभवला नाही, त्यांनी कधीच आनंदाचा अनुभव केला नाही. त्यांच्या जीवनामध्ये नेहमी चिंतित राहिले आहेत. आणि इनफॅक्ट जर ते चिंतित नाही तर ते चिंतित होतात. त्यांना वाटतं की चिंता करणे रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे. ते म्हणतात अरे मी माझी कहाणी तुम्हाला सांगतो. मी काळजी करत नाही, मला चिंता होत नाही. तर मी तुम्हाला सांगितलं, काही लोक होते माझ्या ओळखीचे, ते म्हणायचे तुला चिंता का होत नाही? एक दिवशी तुला कळून येईल की जीवनात चिंता करायची असते. मला जास्त माहीतच नव्हतं चिंता करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. कधी कधी चांगलं असतं तुम्हाला जर जास्त माहित नसेल तर, की कोणत्या गोष्टी खराब होऊ शकतात. प्रेज द लॉर्ड. तर मला माहित नाही की कोणत्या गोष्टी खराब होऊ शकतात. तर मला माहित आहे मी कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहे. अकथनीय आनंद हे बायबल मध्ये आहे. त्याला वाचूया. 1 पेत्र 1 अध्याय 8 वचन. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रेम करता. आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जीवनाचे तारण ते उपभोगी अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासा. प्रेज द लॉर्ड. आणि इथं लिहिलं आहे, इंग्लिश मध्ये लिहिलं आहे, यू हॅव अनस्पीकेबल जॉय, अनस्पीकेबल जॉय, फुल ऑफ ग्लोरी. अकथनीय आनंद जो कशाने भरला आहे? गौरवाने भरला आहे. प्रेज द लॉर्ड. अकथनीय आनंद, कारण तुमचा भरोसा कोणावर आहे? पूर्णपणे परमेश्वरावर. इनफॅक्ट जेव्हा त्रास वाढत असतो तेव्हा तुमच्या आतमध्ये आनंद आणखीन उफळत असतो आणि तुम्ही स्वतःला कधी कधी चेक देखील करू शकता. मला आठवतंय जेव्हा सुरुवातीला मला असं व्हायचं, जेव्हा मी येशू ख्रिस्ताला जाणण्यास सुरुवात केली होती, त्रास खूप मोठा असायचा. मला आठवतंय जेव्हा पहिल्यांदा माझ्या विरुद्ध न्यूजपेपरमध्ये छापण्यास सुरुवात झाली, तेव्हा माझे लीडर्स आले माझ्याकडे पळत. आमचं मोठं क्रुसेड झालं होतं आणि मी थकलो होतो, खूप दिवसांपासून काम करत होतो. तर त्या दिवशी मी मस्त झोपलो. 10-11 वाजेपर्यंत मी झोपलो होतो. 10-11 वाजता माझं दार वाजायला लागलं. माझे जे लीडर्स होते तिथलचे ते आले आणि म्हणाले पासर. मी म्हणालो काय झालं? पासर पहा इथं काय झालंय, न्यूजपेपर मध्ये हे सगळं आलंय. पहिलं माझं रिॲक्शन होतं माझ्या लीडर्सला वाटलं त्यांचा लीडर वेडा झालाय. माझं पहिलं रिॲक्शन होतं. मी म्हटलं ओके दॅट्स गुड, पॉप्युलर झालो बाबा मी. प्रेज द लॉर्ड. ते म्हणे मला कळतंय किती मोठा खतरा आहे. मी म्हटलं मला नाही समजत आहे किती मोठा खतरा आहे. मला कळत नव्हतं काय खतरा आहे, कारण मला माहित आहे परमेश्वर काय करतो. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये अनुग्रह कार्य करतो तेव्हा तुम्ही अकथनीय आनंदाने भरलेले असता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्याकडे जीवनात कोणत्याही गोष्टीची चिंता नसते, कोणत्याच गोष्टीची, कारण ज्या गोष्टीची तुम्ही चिंता करता ती गोष्ट तुम्हाला नियंत्रित करते. ज्या गोष्टींची तुम्ही चिंता करता त्या गोष्टी तुम्हाला नियंत्रित करतात, ते तुमच्या कार्यांना नियंत्रित करतात. विचार करा, तुम्ही सायकल चालवता. त्याला सायकलचं उदाहरण घेऊया जी सगळ्यांनी चालवली असेल. मी देखील चालवली आहे सायकल. आणि जेव्हा तुम्ही सायकल चालवता लहानपणी आपण सर्वांनी सायकलची रेस लावली असावी. आणि जेव्हा रेस लावतो सायकलची तेव्हा सर्वात पहिल्याने तुमचं मन जिथे लागत असतं ते म्हणजे कुठेतरी जाऊन चढावं, या सायकलची चेन उतरायला नको. किती लोकांना मला कळतंय सायकलची चेन उतरते आणि मला विश्वास आहे किती लोकांना माझं कळतंय जर तुम्ही सायकल चालवली आहे, रेस लावली आहे, तर तुम्ही खूप वेगाने चालवत होता आणि अचानक तुमच्या लक्षात आलं की ओ ह्या स्पीडवर सायकलची चेन उतरते. तर तुम्ही काय केलं होतं? तुमची स्पीड कमी केली होती. आठवतंय तुम्हाला? कारण तुमची इच्छा नव्हती की चेन उतरावी.
ज्या गोष्टीविषयी तुम्ही चिंतित होता ती गोष्ट काय करत होती? तुमच्या ऍक्शन्सना कंट्रोल करत होती. जीवनात देखील असंच आहे. ज्या गोष्टींची तुम्ही चिंता करता त्या गोष्टी काय करतात? तुम्हाला कंट्रोल करतात. आणि पुष्कळांच्या जीवनात हे झालंय. पुष्कळचे लोक पैशाच्या संबंधात चिंता करतात. लक्षात ठेवा, देवाच्या हातात तुमचं भविष्य आहे. जी बातमी तुमच्यापर्यंत आली आहे, परमेश्वराकडे ती बातमी तेव्हा नाही आली. प्रेज द लॉर्ड. हा 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 तर तुमचं मन कशावर असलं पाहिजे की ओ, ही बातमी तर परमेश्वराकडे पहिल्यानेच आली होती. परमेश्वराने त्याविषयी काहीतरी केलं असावं. चला मी बघतो की परमेश्वर या स्थितीतून बाहेर कसा आला. परमेश्वराने काय केलं होतं? हे नाही की परमेश्वर काय करेल माझ्या स्थितीमध्ये. पुष्कळसे लोक म्हणतात की उभे राहा आणि विचार करा की त्या स्थितीमध्ये येशू ख्रिस्ताने काय केलं असतं. मी म्हटलं, मी असा विचार करत नाही की येशू ख्रिस्ताने काय केलं असतं. मी हे विचार करतो की येशू ख्रिस्ताने काय केलं. तुम्हाला माझं समज आहे? जर तुम्ही समजू शकाल तर मला विश्वास आहे. पुष्कळसे म्हणतात विचार करा येशू ख्रिस्ताने काय केलं असतं. मी असा विचार करत नाही की येशू ख्रिस्ताने काय केलं असतं, कारण मला माहित आहे की हे जे घडलंय ते अगोदर घडून चुकलंय. आणि हे जर अगोदर घडलंय तर परमेश्वराने या संबंधात अगोदरच काहीतरी केलं आहे. तर मी असा विचार करत नाहीये की येशू ख्रिस्ताने काय केलं असं. मी हे समजण्याचा प्रयत्न करत आहे की ह्या स्थितीमध्ये येशू ख्रिस्ताने अगोदर काय केलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिल्यानेच काय केलं आहे. तर चिंता करण्यासारखं जीवनात काहीच नाही. बायबल सांगते डोंट बी अँक्शियस फॉर एनिथिंग. कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय तुम्ही? कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. कोणत्याच गोष्टीची चिंता नका करू, कारण जी गोष्ट तुम्हाला वाटते की आज घडली ती अगोदर घडली आहे. याचा विचार करा. एक एक्झाम्पल घेतो. मला विश्वास आहे तुम्ही शाळेला गेलात. और ओ ग्लोरी. मी ही गोष्ट अगोदर पण तुम्हाला सांगितली आहे माझ्या जीवनाबाबत. इथे पुन्हा सांगेन. तर तुम्ही एक्झाम देता आणि तिथे एक टीचर असते जी पाहत असते. कधी कधी लहान क्लासेसमध्ये मोठ्या वर्गात वेगळं असतं, पण जेव्हा हिंदीची एक्झाम चालू असते तेव्हा जनरली हिंदीचे टीचरच असतात जे एक्झाम घेत असतात. 3rd, 4th, 5th मध्ये असंच होतं है ना. असं मला मंथली एक्झाम चालू आहे, फायनल एक्झाम नाही. तर हिंदीची टेस्ट आहे किंवा इंग्लिशची टेस्ट आहे किंवा मॅथमॅटिक्सची टेस्ट आहे, तेव्हा मॅथमॅटिक्सची टीचर येते आणि तुम्हाला टेस्ट देते आणि तुम्ही ती एक्झाम लिहित आहात, एक्झाम देत आहात. तर लेकरं चिटिंग देखील करतात. त्यांना काही येत नाही तर ते त्यांच्या मित्रांना विचारतात की सांग ना काय करायचंय. आणि माहित नाही त्याला येतंय की नाही येत. पण माहित नाही माझ्याकडे ही बुद्धी कुठून आली होती. जेव्हा मला काही येत नसायचं तर मी टीचरकडेच जाऊन विचारायचो की मॅडम करायचंय काय. आणि मॅडम देखील सांगायची, कारण मी त्यांच्याबरोबर चांगले रिलेशन ठेवायचो. मॅडम आणि सर मला सांगायचे की असं करायचंय. तेच मी तुम्हाला आता सांगत आहे. ज्या आव्हानामध्ये तुम्ही आज आहात त्या आव्हानामध्ये हा टीचर जो परमेश्वर आहे, जो पवित्र आत्मा आहे, जो तुमच्यामध्ये राहतो, ही ऑलरेडी त्याच्यासाठी न्यूज नाही, ही तुमच्यासाठी बातमी आहे. ते प्रश्न बनवणाऱ्यांसाठी ते प्रश्न बातम्या नाहीत, ते प्रश्न बनवणाऱ्याला. आता मी असं म्हणत नाहीये की परमेश्वराने आव्हान आणलंय. तुम्हाला कळतंय? थोड्याशा या अंतरावर लक्ष द्या. लक्षात घ्या ह्यातून तुम्हाला काय घ्यायचंय आणि काय नाही घ्यायचं. या कहाणीतून पूर्ण कहाणी समजू नका, ठीक आहे. एक पार्ट आहे जो आपल्याला घ्यायचा आहे, एक पार्ट आहे जो आपल्याला नाही घ्यायचा आहे. आपण काय म्हणत आहोत की तो प्रश्न लिहिणाऱ्याला तो प्रश्न महत्वाचा नाही, त्याने तो बनवलाय. पण इथे आपण काय बोलत आहोत की परमेश्वराने ते आव्हान आणलं नाहीये, पण ह्याचं उत्तर त्याला माहित आहे, कारण हे आव्हान त्याच्या समोर अगोदरच आलं आहे. परमेश्वर तुमची काळजी घेतो. बायबल सांगते तुम्ही असं कोणत्याही परीक्षा पडला नाही जी तुमच्या सहन करण्याच्या पलीकडे आहे. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वराने अगोदर टेस्टिंग केली होती. त्याला माहित आहे की हा तर ह्यातून जाईल, हा तर सहन करेल. असं होतं ना की समजा पप्पा घरात आहेत, पप्पा आणि मम्मी मध्ये थोडंसं अंतर असतं. मी कुणाबद्दल वाईट म्हणत नाहीये, फक्त समजावण्यासाठी हे सांगत आहे की थोडंसं अंतर असतं. ह्याचं उलट देखील होऊ शकतं. पण घरात कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा हा रोल डेव्हलप होतो. तर मुलगा येतो आणि म्हणतो ओ मला लागलं. तर जनरली जेव्हा मम्मी थोडीशी इमोशनल असते, अरे 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 अरे, वडील म्हणतात काही हरकत नाही, काय मुलगा अजून काय रडतो, ग बस. कळतंय तुम्हाला? तर तसंच ज्या आव्हानातून तुम्ही जात आहात, ज्या आव्हानाचा तुम्ही सामना करत आहात, परमेश्वराकडे त्याचा अगोदरच उपाय आहे. प्रेज द लॉर्ड. तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही. तुम्ही काय होऊ शकता? आनंदाने भरलेले असू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही आनंदाने भरलेले असता तेव्हा 3 गोष्टी होतील. आनंद तुमच्याकडे काय आणेल? खुशी आणेल. आनंद तुमच्याकडे प्रसन्नता आणेल. आणि आनंद तुमच्याकडे हसू आणेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण या सर्व गोष्टी कशामध्ये आहेत? अकथनीय आनंदामध्ये. आनंद काय आणेल? खुशी, प्रसन्नता आणि हसू. 3 गोष्टी.
पुन्हा सांगतो, आनंद मेन आहे. आनंद काय आहे? आत्म्याचा आहे. जॉय इज ऑफ द स्पिरिट. आनंद एक आत्म्याचं फळ आहे. समजते? जॉय, आनंदात, खुशीमध्ये, प्रसन्नते आणि हसूमध्ये अंतर आहे. आनंद मोठी गोष्ट आहे आणि आनंदामध्ये या 3 गोष्टी आहेत: हसू, खुशी आणि प्रसन्नता. तर जेव्हा तुम्ही त्यामध्ये चालता तेव्हा काय होईल? तुम्ही खुश व्हाल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही हसत असाल. हालेलुया. तुमच्यात हसू असेल, तुमचं तोंड हसण्याने भरलेलं असेल. प्रेज द लॉर्ड. एक राशी हसू तुमच्या जीवनामध्ये असेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचा आत्मा काय असेल? हलका. तुम्हाला माहित आहे काही लोकांचा आत्मा सकाळपासून संध्याकाळपर्यंत भारी असो. दे हॅव नेव्हर फेल्ट इट. त्यांना माहितच नाही की आत्म्याचा हलकापणा काय असतो. पुष्कळदा जेव्हा आम्ही प्रार्थना करतो लोकांसाठी त्यांच्यावर हात ठेवून, तेव्हा पुष्कळदा लोक म्हणतात की मला हलकं हलकं वाटत आहे. कदाचित तुम्ही देखील आठवण करा, जेव्हा पहिल्यांदा तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये आलात, ही एक गोष्ट आहे जी तुमच्या बरोबर घडली असावी, पण तुम्हाला माहित नव्हतं की काय आहे. ही एक स्ट्रेंज फिलिंग होती, अज्ञानी फिलिंग होती. तर तुम्ही विचार केलात, अरे अचानक मी चिंता का नाही करत आहे? कारण तुम्ही खूप तुमच्या चिंता घेऊन पास्टरांकडे आलात, पास्टरांनी प्रार्थना केली, फूक मारली. आता तुम्हाला कळत नाहीये चिंता काय आहे. माझ्या बरोबर असं होतं. पुष्कळ लोक म्हणतात, समजा माझे स्टाफ आहेत, माझे लिडर्स आहेत, पास्टर ही व्यक्ती खूप प्रश्न विचारू इच्छिते, खूप प्रश्न आहेत त्यांच्याकडे, त्यांनी माझं डोकं खाल्लंय. मी म्हणतो ठीक आहे, माझ्याकडे पाठवा. पण ती व्यक्ती जेव्हा माझ्या समोर येते तेव्हा त्यांचे सर्व प्रश्न संपून जातात. कारण ते प्रश्न नाहीत, त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय म्हणू आपण, विचलित आहे तो आतमधून. पण जेव्हा तुम्हाला भेटो तर मी काय इम्पार्ट करू शकतो? आत्म्याचा आनंद. प्रेज द लॉर्ड. माझा चेहरा पाहताच त्याला वाटेल जीवन खुश, जीवन आनंदासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुष्कळ लोक माझ्याबरोबर जे काम करतात ते म्हणतात, ओ पास्टर तुमच्या एनर्जीने एनर्जी मिळते. तुम्ही आला नाहीत तर थोडंसं डाऊन असल्यासारखं वाटतं. तुम्हाला पाहताच तुमच्या एनर्जीवर आम्ही राईड करायला सुरुवात करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर अनुग्रह काय आणतो? आनंद आणतो. बोला, अनुग्रह आनंद आणतो. ठीक आहे. तर या आनंदाचा काय करा? आनंद घ्या. आनंदाचा आनंद घ्या. आनंदी होणे शिका. आम्ही एक गाणं गातो आणि जेव्हा मी पुन्हा हे गाणं गात होतो, हे ते गाणं आहे जे मी माझ्या लग्नाच्या दिवशी दिवसभर गात होतो. I've got joy like a river, I've got joy like a river, I've got joy like a river in my soul. I've got joy like the river, I've got joy like the river, I've got joy like the river in my soul. जर तुम्ही मला पाहिलं तर अचानक मी लिफ्टमध्ये चढतो आणि अचानक मी ओरडायला लागतो, माय मा. तुम्ही म्हणाल काय झालं? तो आनंद आतमध्ये काय होत आहे? उकळत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तर अनुग्रह काय आणतो? आनंद. पुढचा आहे अनुग्रह उदारता आणतो. अनुग्रह दानशीलपणा आणतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा अनुग्रह तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो तेव्हा तुम्ही देवाला देऊ शकता. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तुम्ही देवाला देऊ शकता तेव्हा तुम्ही एक द्विमार्गीय रस्ता उघडता, देण्याचा आणि ग्रहण करण्याचा. प्रेज द लॉर्ड. कारण दिल्याशिवाय तुम्ही ग्रहण करू शकत नाहीत. मी पुन्हा म्हणतो, अनुग्रह काय आणतो तुमच्या जीवनात? उदारता आणतो, दानशीलपणा आणतो. आता तुम्ही परमेश्वराला देऊ शकता. पुष्कळ असे लोक आहेत जे परमेश्वराला देऊ शकत नाहीत. विचार करा, किती अरबतील लोक आहेत, पण असं किती आहे जे चर्चमध्ये ते देऊ शकतात. म्हणूनच त्यांना लबाड्या कराव्या लागतात, षडयंत्र रचावे लागतात, लोकांना धोके द्यावे लागतात. जे हॉस्पिटलवाले आहेत, ज्यांना जे पेशंट आजारी देखील नाही त्यांना ऍडमिट करावं लागतं. मी अशा कित्येकांना जाणतो. नर्सेस ना, आमच्या खानदानात पुष्कळ नर्सेस आहेत दोन्ही बाजूने. तर पुष्कळांनी नोकऱ्या सोडल्यात कारण त्यांना सांगण्यात आलं होतं की पेशंट्सना घाबरून ठेवायचं, 3 दिवस त्यांना ठेवायचं. पुष्कळसे इंटर्न्स आहेत ज्यांनी नोकऱ्या सोडल्या कारण त्यांना विचारलं गेलं तुम्हाला पगार पाहिजे की नाही. माझ्याकडे हॉस्पिटलचे नावं आहेत, मला त्या घटना माहीत आहेत की त्यांना का काढण्यात आलं. कारण त्यांना सांगण्यात आलं होतं की नाही, ह्यांना जर खोटं सांगितलं नाही तर पैसे कुठून येतील. तर ते सारखे त्यांना 3-3 दिवस काय करत आहेत, बसवून ठेवत आहेत. त्यांना काहीच झालं नाही तरी. प्रेज द लॉर्ड. त्यांना ही षडयंत्र करावी लागतात का? कारण त्यांना हे माहीत नाही की देण्याने येतं, त्यांना वाटतं धोका दिल्याने येतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण एका ख्रिस्ती बरोबर असं नाही. जेव्हा अनुग्रह तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो तेव्हा तुम्ही काय करू शकता?
देऊ शकता आणि तुमच्याकडे काय असतं, तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे देण्याचा उत्साह असतो आणि तुमच्याकडे घेण्याची क्षमता असते. जेव्हा तुमच्याकडे देण्याचा उत्साह असतो आणि घेण्याची क्षमता असते, तेव्हा तुम्ही ग्रहण करण्याची देखील क्षमता तुम्ही ग्रहण करता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. चला वचन वाचूया. दुसरे कोरिंथियस पत्र 8 अध्याय आणि 7 वचन. म्हणूनच आम्ही लोकांना सांगतो की द्या, पण लोकांना वाटतं ओ आम्ही त्यांचा पैसा घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही तुमचा पैसा घेण्याचा प्रयत्न करीत नाही आहोत. आमची इच्छा आहे की अनुग्रह तुमच्या जीवनात कार्य करावा. एक गरीब व्यक्ती तोपर्यंत गरिबीतून बाहेर येऊ शकत नाही जोपर्यंत तो त्यांचा पैसा परमेश्वराला देण्यास सुरुवात करत नाही. ऐकताय तुम्ही? नाही तर काय मिळेल तुम्हाला? लोक तुमचे तितकंच सहाय्य करू शकतील जितकं तुम्ही जगू शकाल. मी नेहमी लोकांना म्हणतो, लोक जर तुमची मदत जरी करतील तरी जगण्यासाठी करतील, श्रीमंत होण्यासाठी नाही करणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना माझं समजतंय? हॅलो. तर परमेश्वर तुमची मदत किंवा जगण्यासाठी करू इच्छित नाही. परमेश्वर तुमची मदत करू इच्छितो का यासाठी की तुम्ही काय बनावं? श्रीमंत. कारण अगोदर त्याने तुम्हाला काय बनवलं आहे? श्रीमंत बनवलं आहे. अगोदर तुम्ही काय आहात? वारसदार आहात. तुमच्याकडे एक वारसा आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? पण तो वारसा तुमच्या जीवनात ऍक्टिव्हेट करण्यासाठी हा देण्याचा अनुग्रह आहे, उदारतेचा अनुग्रह, दानशीलपणाचा अनुग्रह, भेट देण्याचा अनुग्रह तुमच्या जीवनात कार्य केलं पाहिजे. ही एक सेवा आहे जी तुम्हाला ओळखण्याची गरज आहे. मी ही सेवा खूप अगोदरच ओळखली होती. इनफॅक्ट जेव्हा चर्चमध्ये काही व्हायचं, देवाचा आत्मा मला सांगायचा तुला सर्व काही करायचंय. मला माहित आहे हे काय आहे. म्हणूनच मला कधीच कमतरता होऊ शकत नाही, कारण तो मार्ग मी उघडला आहे. देण्याची सेवा मी ओळखली आहे. असं म्हणू नका की ओ जेव्हा काही पण असं तेव्हा पवित्र आत्मा माझ्याशी बोलतो, कारण पवित्र आत्मा तुम्हाला पुढे घेऊन जाऊ इच्छितो. हा एक अनुग्रह आहे, ही एक सेवा आहे. याला एक सेवा कार्यासारखं पाहण्यास सुरुवात करा. हा अनुग्रह काय आणेल तुमच्या जीवनामध्ये? उदारता आणेल, दानशीलता आणेल. प्रेज द लॉर्ड. पुष्कळसे लोक आहेत जे देऊ शकत नाहीत. देण्याच्या अगोदरच सैतान त्यांच्या डोक्यामध्ये काय आणतो? तुमचा खर्च. हे तुमच्याकडे आहे, हे तुला द्यायचंय, हे तुला द्यायचंय. कारण सैतान देऊ इच्छित नाही. सैतान तुम्हाला परमेश्वराला देण्यास कसं सांगेल? कारण हा नियम आहे, जो देईल त्याला ते मिळेल. पण सैतान काय म्हणतो? ओ हा चर्चचा तरीका आहे पैसे जमा करण्याचा. कोणी म्हटलं? मी म्हणतो मग तुम्ही टॅक्स देता. टॅक्स पण तर एक तरीका आहे आणि टॅक्स खरंच एक तरीका आहे सरकारचा पैसे जमा करण्याचा. प्रेज द लॉर्ड. जे ते स्वतःवर खर्च करतात तेव्हा तर तुम्ही प्रश्न विचारला नाही. आणि तो टॅक्स किती असो, 10%, 20%, 30%, तेव्हा तुम्ही आनंदाने देता. इनफॅक्ट सरकार पहिल्यानेच कापून घेतात, त्यानंतर पण नवीन टॅक्स लावतात. सरकार कोणती योजना बनवतात ते टॅक्स लावतात. स्वच्छ भारत योजना 0.5% टॅक्स. माहित नाही आता करोना टॅक्स नको लावायला. प्रेज द लॉर्ड. कारण सरकारकडे पैसा कुठून येतो? लोकांकडून. पण परमेश्वराकडे लोकांकडून पैसे नाही आहेत. ऐकताय तुम्ही? पण लोकांना सरकारला द्यायला काही त्रास होत नाही, पण परमेश्वराला देण्यासाठी हे तर त्याचा तरीका आहे. हा चर्चचा तरीका नाही आहे, हा परमेश्वराचा मार्ग आहे तुम्हाला आशीर्वाद देण्याचा. म्हणजे तुमच्या जीवनात काय कार्य करावे? द्विदिशीय, 2 दिशेचा मार्ग, एक देण्याचा आणि एक ग्रहण करण्याचा. प्रेज द लॉर्ड. चला वाचूया. दुसरे कोरिंथियस पत्र 8 अध्याय 7 वचन. लिहिले आहे, तर विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची आस्था व आम्हावरील तुमची प्रीती या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात तसे कृपेच्या या कार्यातही असावे. पहा इथे लिहिलंय, तसे कृपेच्या या कार्यातही वाढत जा. मराठीत इथे कार्य लिहिलं आहे, तुम्ही इंग्लिश मध्ये जाऊन वाचू शकता. सी दॅट यू एक्सेल इन दिस ऍक्ट ऑफ ग्रेस ऑल्सो. ऍक्ट ऑफ गिव्हिंग, की तुम्ही देण्याच्या कृपेमध्ये वाढत जा. इंग्लिश मध्ये जाऊन वाचा, किंग जेम्स मध्ये तुम्ही वाचू शकता. यू ग्रो इन दॅट ग्रेस ऑफ गिव्हिंग. तर परमेश्वराला जे तुम्ही देता ते कशाच्या द्वारे देता? अनुग्रहाच्या द्वारे. रेकग्नाइज दॅट ग्रेस इन युअर लाईफ. नॉट एव्हरीबडी हॅज दॅट ग्रेस. काही लोक चर्च मध्ये कशासाठी येतात? फक्त घेण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. विचार करा, चर्च ती जागा आहे, चर्चचं ऑल्टर ती जागा आहे जिथून तुम्ही आशीर्वाद ग्रहण करता. चर्च ती जागा नाही जिथे तुम्ही म्हणता चर्च माझे सहाय्य करू शकते का? चर्चने तर अगोदरच तुमची खूप सहायता केली आहे, तुम्हाला स्वर्गात जाण्याच्या योग्य बनवले. आणखीन काय सहाय्य पाहिजे? तर तुम्ही काय करता? तो अनुग्रह ओळखता. कोणता? उदारतेचा अनुग्रह, दानशीलपणाचा अनुग्रह. प्रेज द लॉर्ड. लवकर लवकर धावूया आपण. प्रेज द लॉर्ड. पुढचा आहे, अनुग्रह तुमच्या जीवनात काय आणतो? मनोरंजन, प्लेजर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल सांगते ते आपले दिवस कशामध्ये व्यतीत करतील? प्लेजर मध्ये, मनोरंजनात व्यतीत करतील. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद घेऊ शकाल. हालेलुया. ऐकताय तुम्ही? असा विचार करू नका की जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता, फुटबॉल खेळता, परमेश्वराला त्रास होतो. परमेश्वराला काही त्रास होत नाही, पण त्रास तेव्हा आहे जेव्हा तुम्ही केवळ ते पाहता.
परमेश्वराला काहीच त्रास नाही जर तुमच्या जीवनामध्ये मनोरंजन असलं, पण मनोरंजन कशा प्रकारचं आहे ते देखील महत्वाचं आहे. ठीक आहे. पुष्कळसे आहेत जे त्यांच्या जीवनात कोणत्याही गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाहीत. ऐकताय तुम्ही? काही लोक आहेत जे जेवतात पण संतुष्ट होत नाहीत. हालेलुया. ऐकताय तुम्ही? काही आहेत जे जेवतात आणि संतुष्ट होत नाहीत. तुम्ही मला विचारा, मी जेवणाचा किती आनंद घेतो, मी चाटून चाटून खातो, मला आनंद होतो. तुम्ही मला काहीही द्या जे मी खाऊ शकतो. काही गोष्टी आहेत जे मला आवडत नाहीत, वेगळी गोष्ट आहे, कमी गोष्टी आहेत, पण जनरली मला काहीच त्रास होत नाही. जेवणात मीठ आहे नाही आहे त्या भोजनाचा मी आनंद घेऊ शकतो. प्रेज लॉर्ड. पण पुष्कळसे आहे ज्यांना त्यांच्या भोजनाचा देखील आनंद घेता नाही. पुष्कळसे लोक जेव्हा जॉगिंग देखील करतात ते यासाठी करत नाही की जॉगिंगचा आनंद घ्यावा, ते जॉगिंग देखील यासाठी करतात की वजन कमी करावं. कारण त्यांना माहित नाही की जीवनात आनंद कसा घ्यावा. म्हणूनच मी जे काय करतो ते आनंद घेऊन करतो. मी झाडू देखील मारतो तर आनंद घेऊन मारतो. मी काम नाही करते, माझ्यासाठी तो आनंद आहे. मी काय विचार करतो, देवाच्या राज्यात मी झाडू मारत आहे. ओ बॉय, विचार करा, मला आनंद होतोय. मला दिसत आहे की हा झाडू मारून माझ्या जीवनामध्ये काय वाढणार आहे. तर मी गोष्टींचं काय केलं आहे, मी मनोरंजन करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला आठवतंय परमेश्वराने गॉड टूक प्लेजर, परमेश्वराला आनंद वाटला जेव्हा त्याने सर्व गोष्टी बनवल्या. बरेच लोक त्यांच्या घरात देखील आनंद घेऊ शकत नाहीत. त्यांच्या जीवनात चांगल्या गोष्टी होतात त्याचा ते आनंद घेऊ शकत नाहीत. ते त्यांचं घर बघत राहतात की अरे हे असं आहे, हे असं आहे, असं आहे. चांगल्या गोष्टी त्यांना त्यांच्या घरात दिसत नाहीत. त्यांची गाडी त्यांना नेहमी लहान वाटते. ते त्यांच्या गाडीचा देखील आनंद घेऊ शकत नाहीत. ते म्हणतात हे पहा ना गाडी किती त्रासदायक आहे, त्यांची गाडी किती छान आहे. तुम्हाला तुमच्या गाडीचा देखील आनंद घेता येत नाही. बरेचसे आहेत जे आनंद घेऊ शकत नाहीत. लहान लेकरं चांगले असतात या बाबतीत, ते प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतात. प्रेज द लॉर्ड. ते आरशात बघून ते असे करतात, आनंद घेत आहेत. हालेलुया. हे अनुग्रहाचं काम आहे की तुम्ही गोष्टींचा काय घ्यावा, आनंद घ्यावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय तुम्ही? बायबल सांगते पुष्कळसे लोक, मी तुम्हाला सांगितलं, भोजन खातात त्याचा ते आनंद घेत नाहीत. बायबल सांगते नीतिमान भोजन खाईल त्याचं मन भरेल, पण दुष्ट खाऊन देखील भुकेला राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दे आर नेव्हर सॅटिस्फाईड. त्यांना कधीच संतुष्टी होतच नाही. ते नोकरी करतात, ओ प्रभूने मला नोकरी दिली, प्रभूने मला नोकरी दिली. थोड्या दिवसात त्या नोकरीमध्ये पण बोर होतात. तुम्ही तुमच्या नोकरीचा देखील आनंद घेऊ शकत नाही. मला आता काहीतरी नवीन करायचंय. काय करायचंय? नवीन. मी म्हणतो तुम्ही काय खाता? भात, भाकर, ज्वार, बाजरी, आणि किती वर्षांपासून खाताय. काही नवीन का नाही खात? तुम्ही तेच बनवून खाताय. प्रेज द लॉर्ड. तर काही लोक आहेत जे एका रेस्टॉरंटमध्ये जेवतात आणि मग बोर होतात, मग त्यांना दुसरं रेस्टॉरंट पाहिजे. त्यांच्या जीवनात अनुग्रह काम करत नाहीये गोष्टींचा आनंद घेण्याचा. दे डोंट हॅव दॅट प्लेजर. ते गोष्टींचा आनंद घेऊ शकत नाहीत. खूप लवकर बोर होतात त्यांच्या जीवनात. हालेलुया. अगोदर ज्या गोष्टी त्यांना एक्साइट करायच्या, आता त्याच गोष्टींचा त्यांना त्रास होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्यांना काय करायचंय? एक्साइटिंग गोष्टी. काय करायचंय? एक्साइटिंग गोष्टी. त्यांना योग्य गोष्टी नाही करायच्यात. जसं एक्झाम्पल आहे ओ ग्लोरी. ते दोन अंतर आहे इथे. काही लोक एक्साइटिंग गोष्टी करू इच्छितात आणि काही लोक कामांनी एक्साइट होतात. अंतर आहे. समजतंय तुम्हाला? यात अंतर समजा. तर काही लोक म्हणतात अरे यार एक्साइटिंग काहीतरी करूया. माझ्या हिशोबाने मी जे काय करतो मी त्यालाच एक्साइटिंग बनवतो. मी त्यातच खुश होतो. कारण माझ्या जीवनामध्ये काय काम करत आहे? अनुग्रह काम करत आहे. जसं उदाहरणार्थ काही लोकांसाठी आईस्क्रीम खाणं एक्साइटिंग आहे, है ना? काहींसाठी मिठाई खाणं एक्साइटिंग आहे. पण त्यांना माहित नाही की असं ते जर आईस्क्रीम खात राहिले, मिठाई खात राहिले, तर थोड्याच दिवसात ग्लुकोजची बॉटल खावी लागेल. कारण हे जरुरी नाही की ज्या गोष्टी तुम्हाला एक्साइट करतात त्या योग्य आहेत. तर बेटर हे आहे की जे योग्य आहे त्यात एक्साइटमेंट शोधा. काही लोक अभ्यासात बोर होतात. मी म्हणतो त्यात एक्साइटमेंट शोधा. एक्साइटमेंट. जॉगिंग मध्ये देखील काय शोधा? एक्साइटमेंट. गोष्टींचा आनंद घ्या बाबा. हे अनुग्रह काम आहे. कशाचं काम आहे? अनुग्रह काम आहे. प्रेज द लॉर्ड. आणि 7वं आहे, अनुग्रह काय आणतो तुमच्या जीवनात? गिफ्ट्स आणतो, दानांना आणतो. प्रेज द लॉर्ड. या जगात असा कोणीही व्यक्ती नाही ज्याच्यामध्ये दानं नाहीत. विशेषरित्या जर तुम्ही नव्याने जन्मला आहात तर तुमच्यामध्ये ती अनकॅनी ॲबिलिटी आहे. काही गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्हाला आनंद येतो, जे समजण्यात तुम्हाला मजा येते. त्या गोष्टी शोधा तुमच्या जीवनात. काही गोष्टी ज्या तुम्ही पाहून सहज समजू शकता, पण दुसऱ्यांसाठी ते काय होते? कठीण.
ते साऊंड असू शकते, एडिटिंग असू शकते, आत्मीय जिंकणं असू शकतं, लोकांसोबत संबंध बनवणं असू शकतं. मला नाही माहिती काय आहे, पण पास्टरांनी सांगितलं की तुमच्यामध्ये अशी कोणती ना कोणती तरी योग्यता आहे, असं कोणतं ना कोणतं तरी दान आहे जे करण्यात तुम्हाला मजा येते. ते अनुग्रहाने तुम्हाला काय दिलं आहे? दान. ते दान आहे. त्या दानाला तुमच्या जीवनामध्ये ओळखा. अनुग्रह तुमच्या जीवनामध्ये काय आणतो? दानांना, गिफ्ट आणतो. हे अनुग्रहाचं काम आहे. मला आठवतंय जेव्हा माझ्या जीवनात मला जेव्हा हे कळलं, मी म्हटलं परमेश्वरा, माझ्या जीवनात मला सर्व गोष्टींचं दान का नाही असू शकत? प्रेज द लॉर्ड. मला प्रत्येक गोष्ट शिकण्यात मजा येते. मी कोणत्याही गोष्टीने बोर होत नाही. हे दान आहे. मला प्रत्येक गोष्ट शिकण्यात मजा येते. तुम्ही मला काही बुद्धिमानीचं शिकवायला लागा, मला मजा यायला लागते. मला आर्ट्स पण एक्साइट करतं, मला स्पोर्ट्स पण एक्साइट करतं, मला सायन्स पण एक्साइट करतं, मला टेक्नॉलॉजी पण एक्साइट करतं, सर्वाधिक देवाचं वचन मला एक्साइट करतं. मला मजा येते. मला कोणतीही गोष्ट बर्डन वाटत नाही. मला कॉल करायला देखील तितकंच मजा येते जिथं ऐकण्यात मजा येते. मला प्रचार करायला देखील तितकीच मजा येते जितकं ऐकण्यात मजा येते. हे दान आहे. काय आहे? दान. प्रेज द लॉर्ड. तर त्याला काय पहा? दान. अनुग्रह तुमच्या जीवनात काय आणतं? दानांना आणतो. तुमच्या जीवनात कार्य करीत असलेल्या दानांना पहा. कदाचित हे गाण्याचं दान असू शकतं, त्याला साईडला करू नका. कदाचित हे काही वाजवण्याचं दान असू शकतं. लुक ॲट दॅट गिफ्ट. परमेश्वराने तुम्हाला हे दान दिलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा तुम्ही त्याला ओळखाल तेव्हा काय होईल? ग्रेस काय खेचून आणतो? अनुग्रहाला. पुष्कळ म्हणतात पैसा पैशाला खेचून आणतो, पण त्याहून मोठं हे आहे की अनुग्रह अनुग्रहाला जन्म देतो. अनुग्रह अनुग्रहाला खेचून आणतो. प्रेज द लॉर्ड. तर जेव्हा तुम्ही एका क्षेत्रात अनुग्रहाला ओळखाल तर दुसऱ्या क्षेत्रातील अनुग्रह तुमच्यासाठी उघडला जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा तुम्ही थोडा अनुग्रह ओळखाल तर मोठा अनुग्रह तुमच्या जीवनात कार्य करण्यास सुरुवात करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तर या अनुग्रहाचा फायदा उचलण्यास सुरुवात करा. हा अनुग्रह आहे जो तुमच्या जीवनामध्ये आला आहे, आणि हा अनुग्रह काय आहे? एका ख्रिस्तीसाठी लाभ आहे. प्रेज द लॉर्ड. या चौघांवर मनन करा. जिथे तुम्ही मनन कराल अनुग्रह वाढत जाईल. प्रेज द लॉर्ड. आपले हात वर उंचवा. जिथे कुठे तुम्ही आहात देवाला धन्यवाद द्या. तो चांगला आहे. त्याची भलाई सर्वदाची आहे. त्याच्यासारखा कोणी नाही. धन्यवाद द्या परमेश्वराला. धन्यवाद द्या, धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. आणि ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. यू नो, जर तुम्ही आमचा प्रोग्राम पहिल्यांदा पाहत आहात किंवा पुष्कळदा तुम्ही पाहिला आहे, पण तुम्ही कधी आपलं जीवन येशू ख्रिस्ताला दिलं नाही, तुम्ही कधी येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये आपल्या प्रभूच्या रूपामध्ये ग्रहण केलं नाही, तर तुम्ही या गोष्टींपासून वंचित आहात. हा अनुग्रह आहे. आणि बायबल सांगते परमपित्याचं प्रेम आणि येशू ख्रिस्ताचा अनुग्रह, हा अनुग्रह केवळ येशू ख्रिस्तापासून येतो. जगात कोणीच तुम्हाला हे देऊ शकत नाही. येशू ख्रिस्ताने म्हटलं, माझा अनुग्रह तुमच्यासाठी पुरेसा आहे. कोणीही तुम्हाला अनुग्रह देऊ शकत नाही. अनुग्रह केवळ येशू ख्रिस्ताकडे आहे. मी तुम्हाला सांगत आहे, मला माहित आहे मी काय बोलत आहे. बायबल सांगते अनुग्रह केवळ कोण आणतो? येशू ख्रिस्त. तर त्या येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात ग्रहण करा. जर तुम्ही पहिल्यांदा पाहत आहात किंवा कदाचित तुम्हाला सैतानाने धोका दिला होता की इथे धर्म बदलतो ब्ला 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 ब्ला, आणि तुम्ही कधीही येशू ख्रिस्ताला तुमच्या प्रभूच्या रूपामध्ये ग्रहण नाही केलं. तुम्हाला वाटलं होतं की आम्ही अँटी नॅशनल आहोत आणि आमचा काही एजेंडा आहे. हो, आमचा एजेंडा आहे, म्हणजे आम्ही तुम्हाला देवाचं जीवन देऊ शकावं. हा आमचा एजेंडा आहे. हा आमचा अजेंडा आहे. तुम्ही अनुग्रहामध्ये जगू शकावं. हा आमचा अजेंडा आहे. जर तुम्हाला समजायचं आहे की आमचा अजेंडा आहे, हा आमचा एजेंडा आहे. आम्ही उघड तुम्हाला सांगितलं आहे की आमचं दर्शन काय आहे, की परमेश्वराची उपस्थिती जगातील देशांपर्यंत आणि लोकांपर्यंत घेऊन जाणं. हा आमचा एजेंडा आहे की तुम्हाला देवाच्या आशीर्वादांचा आनंद घेता यावा. तर जिथे कुठे आहात ही प्रार्थना माझ्या मागे म्हणा. आपले हात वर उंचवून आपले डोळे बंद करा आणि प्रार्थना माझ्या मागे बोला. बोला, प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, देवाच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र मला वाचवण्यासाठी मेला, आणि तिसऱ्या दिवशी परमेश्वराने त्याला मेलेल्यातून जिवंत केले, आणि तो आज सर्वदासाठी जिवंत आहे. मी आज येशूला बोलवतो माझ्या जीवनात, माझा प्रभू होण्यासाठी, माझा स्वामी होण्यासाठी. आणि मी माझ्या मुखाने घोषणा करतो की आजपासून येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचा प्रभू आहे आणि स्वामी आहे. आज मी विश्वासाद्वारे माझ्या आतमध्ये देवाचे जीवन ग्रहण करतो. मला माहीत आहे की मी वाचलो आहे. धन्यवाद प्रभू, माझा आत्मा वाचविल्याबद्दल धन्यवाद. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अभिनंदन. जर तुम्ही प्रार्थना केली आहे तर मला सांगू देत, परमेश्वराने आज तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि तुम्ही वाचला आहात. आपण सर्व्हिसमध्ये पुढे जाण्यापूर्वी मी तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो. प्रभू, मी प्रार्थना करतो प्रत्येक व्यक्तीसाठी ज्यांनी आपलं जीवन येशू ख्रिस्ताला दिलं आहे. मी प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताचं नाव ह्यांच्या जीवनावर बोलतो येशूच्या नावात.
सैतानाकडे यांच्यावर मुळी कोणता दावा किंवा कब्जा नाही. हे आशीर्वादित आहेत, हे वेगाने पुढे जात आहेत. मी यांना आशीर्वाद देतो तुझ्या अनुग्रहाद्वारे, तुझ्या बुद्धीच्या द्वारे, तुझ्या आत्म्याद्वारे, तुझ्या वचनाद्वारे, येशू ख्रिस्ताच्या नावात हे आशीर्वादित आहेत. धन्यवाद देतो प्रभू. यांच्या विरुद्ध बनलेलं कोणतंही हत्यार समृद्ध होणार नाही. हे आजपासून वेगाने वाढतील येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमचे डिटेल्स स्क्रीनवर आहेत. आम्हाला सांगा, स्वतः सांगा. मला माहित आहे सेंटर्स आहेत, पण तुम्ही स्वतः देखील आम्हाला सांगू शकता की आज तुम्ही येशू ख्रिस्ताला आपले जीवन दिलं आहे. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो, पण त्यासाठी आम्हाला तुमची नावं पाहिजे असतील. थँक्यू. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही वेळ आहे परमेश्वराला आपली भेट, आपला दशमांश, आपली पार्टनरशिप देण्याची. ह्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? अनुग्रह. तर आज अनुग्रह तुमच्याकडे आला आहे. असं म्हणू नका की माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही. असं कोणीच नाही ज्यांच्याकडे देण्यासाठी काहीच नाही. आमचे डिटेल्स स्क्रीनवर आहेत. आमची क्वायर तुमचं सहाय्य करील. थँक्यू व्हेरी मच. महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य परमेश्वराच्या शहरात, त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर. सुंदर आहे स्तुतीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य परमेश्वराच्या शहरात, त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर. सुंदर आहे स्तुतीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य परमेश्वराच्या शहरात, त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर. सुंदर आहे स्तुतीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. चला आपण प्रार्थना करू भेटीसाठी. धन्यवाद प्रभू, ही भेट आणण्याचा अनुग्रह आणि आशीर्वाद देण्यासाठी. ही भेट तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आहे आणि जसं आम्ही दिला आहे ह्याचा वाढता हंगाम वेगाने आमच्याकडे येत आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात ग्रहण करण्याचा नियम आमच्या जीवनात चालू आहे. आमची क्षमता वाढली आहे ग्रहण करण्याची. या भेटींवर आम्ही तुझ्या आशीर्वादांचा आवाहन करतो आणि आम्ही घोषणा करतो की ही भेट तुझ्या राज्याला वेगाने पुढे घेऊन जात आहे. काहीच कमी होणार नाही. ही भेट पुरेशी आहे तुझ्या राज्यातील सर्व गरजा भागवण्यासाठी. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रत्येक बिल चुकवण्यासाठी धन्यवाद देतो. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर ही वेळ आहे अनाउन्समेंटची. मला विश्वास आहे की तुम्ही आशीर्वादित आहात. आज 7 मार्च, पहिला रविवार. 7 मार्च आज आपले पास्टर क्रिस बरोबर आपली कम्युनियन सर्व्हिस आहे. हालेलुया. तर परमेश्वर जन पास्टर क्रिस बरोबर ही कम्युनियन सर्व्हिस असेल. रात्री 9 वाजता ही कम्युनियन सर्व्हिस सुरू होईल. तुम्हाला माहिती आहे यामध्ये आपण एकत्र येऊन कम्युनियन घेतो. सुनिश्चित करा की तुम्ही चर्चमध्ये आहात, तुमच्या सेंटरमध्ये आहे, जिथे कुठे तुम्ही भेटता तुमच्या सेलमध्ये. सुनिश्चित करा की तुम्ही एकत्र आहात. तर सुनिश्चित करा की तुम्ही वेळेवर तिथे आहात. खूप साऱ्या गोष्टी होतात तिकडे. पास्टर खूप साऱ्या प्रश्नांचे उत्तर देतात. त्यानंतर आपण ह्या महिन्याबद्दल माहिती करून घेतो. ह्या महिन्याविषयी पास्टर आपल्याला शिकवतात आणि मग आपण कम्युनियनला घेतो. तर सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर आज रात्री आपली कम्युनियन सर्व्हिस आहे रात्री 9 वाजता. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आपल्या ह्या महिन्यात सर्वात मोठा प्रोग्राम होणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर हा चंगाईचा प्रोग्राम आहे, हिलिंग स्क्रीन. आणि ह्या प्रोग्राममध्ये परमेश्वरचे व्यक्ती पास्टर क्रिस स्वयं तिथं असतील. प्रेज द लॉर्ड.
पास्टर स्वय तिकडे असतील. म्हणजे विचार करा, खूप महान प्रोग्राम होणार आहे जो 12 ते 14 मार्चला होणार आहे. रात्री 10:30 वाजल्यापासून सुनिश्चित करा. तर तुम्ही स्वतःला रजिस्टर करू शकता. ज्यांना पण तुम्ही ओळखता ह्या न्यूजला तुम्ही व्हायरल करू शकता. आणि सर्वांना सांगा की 12 ते 14 मार्चला हा प्रोग्राम होणार आहे आणि स्वतःला रजिस्टर करा. सर्वांना सांगा. तुम्ही रजिस्टर करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही स्वतःला तयार करू शकता. प्रोग्राम तुम्ही मिस नाही करू शकत. सर्व नोटिफिकेशन तुमच्याकडे येत राहतील जसेच तुम्ही या प्रोग्रामला रजिस्टर केलं आहे. हालेलुया. त्यानंतर मार्च महिना खूप भरलेला आहे. आत्ताच योर लव्ह वर्डचं सेशन झालं आहे 5 दिवसाचे. हिलिंग स्क्रीन होणार आहे. आणि ह्या महिन्याच्या शेवटी 26 आणि 27 मार्चला आपलं होणार आहे ग्लोबल डे ऑफ प्रेयर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि हे आपले 1 वर्षाचे ॲनिव्हर्सरी आहे. 1 वर्ष झाले जे आपण सुरुवात केली होती प्रार्थनाची. ग्लोबल डे ऑफ प्रेयर सेगमेंटची आपण सुरुवात केली होती. हे पूर्ण वर्षभर आपण आत्म्याच्या स्तरामध्ये खूप महान बदलाव आणले आहे. आता पण आपण करणार आहोत 26 आणि 27 तारखेला. आत्म्याच्या स्तरमध्ये आपण एक बदलाव आणणार आहोत. शैतान की सामर्थ को और पीछे धकेलने वाले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर निश्चित व्हा, तयार व्हा की ग्लोबल डे ऑफ प्रेयरसाठी 26 आणि 27 मार्चसाठी तयार व्हा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आमच्या सेल सिस्टममध्ये येऊ शकता. एक सेल सिस्टमचा भाग व्हा आमच्या. तुम्ही जर तुम्ही आम्हाला ऐकता तर शोध करा की कुठे आमचा सेल चालतो आणि त्यासोबत जुडा. जर तुम्ही एका सेलचा भाग नाही तर आम्हाला सांगा, तुम्हाला एका सेलचा भाग व्हायचा आहे. आमच्या फाउंडेशन स्कूलमध्ये जुडा तुम्ही. जर तुम्ही येशू ख्रिस्ताला ग्रहण केलं, त्यानंतर जे महत्त्वाचं गोष्ट आहे जे तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला आमच्या फाउंडेशन स्कूलमध्ये जुडायचं आहे. परमेश्वराच्या मूलभूत सिद्धांतला आणि आपल्या डॉक्ट्रिनला, आपल्या शिक्षाला मजबूत करायचं आहे. तुमच्या पायाला मजबूत करणं. पाया मजबूत होईल तर सैतानच्या कुठल्याच गोष्टी तुम्हाला हलवू नाही शकणार. तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या सफलतामध्ये एक विजय होऊन बाहेर निघणार. कारण फाउंडेशन स्कूलमध्ये जे शिक्षा, जे डॉक्ट्रिन तुम्ही ग्रहण कराल ती तुमची मदत करेल ह्या कठीण वेळेमध्ये परमेश्वराला ओळखण्यासाठी, देवाच्या आवाजाला ऐकण्यासाठी आणि वचनावर विश्वास ठेवण्यासाठी. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. याच्या पहिला की आपण निघू, आपण सेवेची प्रार्थना करू. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हांबरोबर सर्वदा असो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. धन्यवाद. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.